26/11 मुंबईवरील हल्ला प्रकरणी आरोपी दहशतवादी तहव्वूर राणाला आज उशिरा किंवा उद्या पहाटे भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर तहव्वूर राणाला अमेरिकेतून विशेष विमानाने भारतात आणलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राणाला एनआयच्या कोठडीमध्ये ठेवण्याची शक्यता आहे। गुप्तचर आणि तपास अधिकाऱ्यांच्या विशेष पथक यावेळेस असेल तर राणाच्या प्रत्यार्पणासाठी सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दरम्यान तहव्वूर राणा हा नेमका कोण आहे पाहूयात। तहव्वूर राणा मूळ पाकिस्तानचा नागरिक आहे। पाकिस्तानी लष्कराच्या वैद्यकीय विभागामध्ये डॉक्टर होता। 26/11च्या हल्ल्यातील मास्टरमाइंड डेव्हिड हेडलीचा वर्गमित्र होता। 26/11च्या हल्ल्यात डेव्हिड हेडलीला राणाने मोठी मदत केली। हल्ला करण्याच्या ठिकाणांची रेकी करण्यास मदत केली। 26/11च्या हल्ल्याची ब्लूप्रिंट तयार करण्यात त्याचा हात आहे। दरम्यान संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। तो बड़ी बात क्या है? नीरव मोदी को लाइए, मेहुल चोकसी को लाइए ना, विजय मल्ल्या को लाइए, नितिन संदेशरा को लाइए, कि देश को लूट कर चले गए। ये तो तन्नूर राणा को अमेरिका देना ही है, ये देने वाले ही हैं। जैसे अबू सालेम को लेके आए थे, वो पुर्तगाल ने भेज दिया। तहव्वूर सारखा आरोपी जो अमेरिकेमध्ये होता त्याला भारतात आणलं जाते, खरोखर ही एक मोठी उपलब्धी आहे भारतासाठी। आणि निश्चितपणे मुंबईकरांवर जो आघात झाला तर कुठेतरी मनमपट्टी होऊ शकते या सगळ्या कारवाईमुळे। आणि मोदी सरकारचं अभिनंदन याच्यासाठी करावं लागेल की एवढं मोठं म्हणजे यूएस मध्ये असताना भारतात आणणं ही काही सोपी गोष्ट नव्हती। खूप मोठी उपलब्धी भारतासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।